अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात अवैध देशी आणि विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत आरोपींकडून 8,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अवैध धंदे करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास सूचना मार्गदर्शन करत रवाना केलं। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचं पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्याकडील बोलेरो गाडीत देशी आणि विदेशी दारूचे बॉक्स विक्री करण्याकामी वाहतूक करणार आहे अशी माहिती मिळाली। पथकाने तात्काळ जामखेड शहरातील मारुती मंदिराजवळ खर्डा रोडवर जाऊन सापळा रचून थांबले असता मिळालेल्या माहितीच्या नुसार एक वाहन येताना दिसलं। तेव्हा पथकाने ते वाहन अडवत चालकास ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्याने शरद शिकारे असं सांगितलं। ताब्यातील इसमाच्या जवळून 33,000 रुपये किमतीचे देशी विदेशी दारू, 7,50,000 रुपये किमतीची बोलेरो 4 चाकी वाहन असं एकूण 8,13,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यातील आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जामखेड पोलीस अधिक तपास करतायत। तर अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा येथील फोन नंबर 0241 241 6111 तसेच डायल 112 वर कळवणे याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।